राजकीय क्षेत्रात काम करताना निवडून येऊन मला 20 झाले असतील, पण मी काम करायला 22 वर्ष झाले. मग आज एवढं काम मी करत असताना सगळे जण आयुष्यातले वेगवेगळ्या पदावर आहेत. तुम्ही कोणी काय मार्केटवर आहे, कोणी सोसायटीवर आहे, कोणी ग्रामपंचायत मध्ये, कोणी काय कोणी काय. मग आता काय झाले, कुठला आभाळ कोसळ. ही निवडणूक कशाची आहे? ही निवडणूक संसदेची आहे, सर्वोच्च सभागृहाची आहे. त्या सभागृहामध्ये अहो मोदीजी असं म्हणल्यावर, बोला पंकजा असं म्हणल्यावर मीच तिथं बरेन ना गायला. कोण आवाज द्यायला रे मला? हे कोण आहे सांगावं लागायचं, खासदार आहे, आमदार आहे, असं नाही ना. बरं तुम्ही जर गेला दुसऱ्या राज्यात आणि सांगितलं की आम्ही पंकजा मुंडेच्या मतदारसंघातले, तर लोक ओळखतील ना मला. आपल्या नेत्याची ओळख आहे, आपले कार्यकर्ते वर्षानुवर्ष झटतायत. आणि आज काय असा प्रसंग आलाय, आज प्रसंग असा आलाय की आयुष्यभराची सेवा केलेली प्रतारणा आज झाल्यासारखं वाटतं. अरे मी एवढे रस्ते दिले, कागद उडून गेला. अरे तू सर चांगलं काम केलं तू बाबा, की एवढे दिले का वाचावं लागते मला आठवतच नाही. गहुके लमान तांडा, स्वतंत्रता झाल्यापासून कुठे आले का कोणी गहुकेलचं? रस्ता होता का? आणि आता दिलाय का नाही? चुकलं का आपलं? सगळे आते तांडे तोडले मी तुम्हाला. आता हे चांगलंच केलंय मी. मालक झाले तुमच्या तांड्याचे, तुम्ही काही करा तिकडे. आता खरकटवाडी आले का कोणी? कुठे गेले ते? रस्ता दिला का नाही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून? लोखंडवाडी दिला का? चिंचेवाडी ते बांधखेल, आरण विहिरा ते वेलतुरी कोण लोक राहतात? आरण हो इकडं अण्णा ते जाऊन फेसबुक ताप देत. जोमदरा तांडा, बरडदरा रस्ता, मेन रोड ते उंदरखेल दिलं का नाही? एवढंच लिहिलंय बरं का, जास्त दिलंय. ग्रामपंचायत कार्यालय दिलं सर तुमच्या गावात. पण हे सगळं दिलं तर कशाला दिलं? आपला जिल्हा आहे, माझं घर आहे होय. आणि मी मुलगी आहे, मी स्त्री आहे, घर सावरत असते, पसारा करत नाही. तुम्ही बघा पसारा केलेला आवरत ते स्त्री. जर राजकारणातला हा पसारा आवरायची एकच संधी मला द्या, एकच. मी पुढच्या लोकसभेला तुम्ही म्हणताल त्या माणसाला खासदार करेन. मोजून घ्या, मोजून. पण आता ही वेळ नाही रे. घडी गेली की पिढी जाते. 5 वर्ष झाली छाती बडून गेले परळीचे लोक, विचारा. आणि सगळ्या राज्याच्या शिवाय दिले त्यांना. कारण पालकमंत्री असताना और विमा किती दिला ते तो बोलतच नाही तुम्ही. अनुदान किती दिलं? 1300 कोटी रुपये विमा अनुदान. अरे बापरे. हे सर शेतकरी आहेत ना, त्यांचे सुना बिना नीट वागवत होत्या बघा तेव्हा, गावात जमीन त्यांच्या नावावर असल्यावर.